नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मेघदूत सोसायटी नेहरू नगर या ठिकाणी आलेले आहोत. अक्षता श्रीपाद ठोंबरे या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. तर ठोंबरे कुटुंब काय म्हणते ऐकूया. वेगवेगळ्या घरात जात असताना वेगवेगळे अनुभव येत असतात. मैत्रिणींची एक वेगळीच तक्रार असते तर कुटुंबातल्या सदस्यांची वेगळीच तक्रार असते. चित्र काढायचं असतं एक आणि प्रत्यक्षात साकारतं वेगळंच. चला भेटूया ठोंबरे कुटुंबाला. यांच्या घरात काय आहे जाणून घेऊया. चला. नमस्कार. नमस्कार. उखाणा घ्या. हळदी कुंकवाच्या जोडीला हिरव्या चुड्याचा साथ. श्रीपादरावांचं नाव घेते, बांदेकर आले आज. काय द्या ओळख करून सर. हे मिस्टर. नमस्कार. हे सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हे मम्मी. हे पप्पा. नमस्कार. हे मोठ्या ननंदबाई. नमस्कार. हे त्यांची मुलगी. बर ते छोटे ननंदबाई. बर. आणि हे मामा. हो. आणि हे सगळे मेघदूत मधले. आणि हे आजी. हो आजी नमस्कार. सगळं हे 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 केलेलं आहे. हे नणंद हे नणंद. आता हे एपिसोडला आपण सुरुवात करूया. नमस्कार. 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 कसे होता हो शाळेत असताना तुम्ही? खोडकर. मजा करायचो फक्त. शाळेत हा. अभ्यास नाही करायचे ना, अभ्यास पण करायचो. पण मस्ती जास्त. हा, मस्ती जास्त मग करायचो. तक्रार यायची घरी. हा, खूप मग शाळेत पालकांना बोलवायचे खूप डर बाई. का? मी मस्तीच करत बसायचो नाही. कितवी पर्यंत केली मस्ती? 10वी पर्यंत. शाळा संपस तोपर्यंत लास्ट दिवस पर्यंत मस्तीच करत होतो. मग घरी काय काय रिएक्शन असायची? फक्त मम्मीपर्यंत जायचं, पप्पांपर्यंत जायला नाही पाहिजे. पप्पापर्यंत गेला की प्रॉब्लेम. पण गेली कुठलीच तक्रार गेली नाही पप्पांपर्यंत? नाही, मध्ये 1-2 गेल्या. मग काय झालं? मग फटके बसायचे. पप्पा पोलीस मध्ये होते ना, मग बेल्टने मारायचे. मग आणि तरी तुम्ही मस्ती करायची. हा. आणि आईची रिएक्शन काय असायची? काम केलं थोडं तर आई ऐकून द्यायची. तुमचं कसं होतं शाळेत असताना? मी स्कूलमध्ये खूप म्हणजे अशी सायलेंट डिसिप्लिन अशी होती. फुल यांच्या ऑपोजिट. काय दोघांचं कसं जमलंय? तुम्ही एकदम शांत. हो, मी खूप अभ्यास. शांत. हो. अशी मस्ती वगैरे नाही? नाही, अशी मस्ती वगैरे नाही. पालकांना कधी शाळेत कधीच नाही. बोलवावं लागलं नाही? नाही नाही. किती मस्त ना. पण मग तुमची ओळख कुठे झाली मग? हे अरेंज मॅरेज आहे. सासरे स्वतः आले होते घरी बघायला पण त्यांना पहिल्यांदा. कसं कळलं? नेहरू रिलेशन मध्येच आहे ना, म्हणजे नातेवाईकच आहेत. तुम्ही कधी बघायला गेले? मी तिची बीची परीक्षा चालू होती तेव्हा बघायला गेलेलो. 28 मार्च अराउंड. तुमची मस्ती नेहरू नगर मध्ये सगळ्यांना माहिती होती का तेव्हा? तेव्हा नव्हती माहिती. शाळेत असताना म्हणजे माहित होती, पण एवढी नव्हती माहिती. मस्ती करतो मित्र. मला का म्हणायचंय, तेव्हा तुमच्या वयाच्या मुली ज्या आहेत त्या थोड्या वर्षांनी मोठ्या झाल्या, बरोबर की नाही? जेव्हा तुमचा लग्नाचा पिरियड आला, लग्नाचं ज्या वेळेला ठरलं की लग्न करायचंय, त्यावेळेला त्याही मोठ्या झाल्या होत्या. मग तुमची मस्ती भरपूर माहिती असल्यामुळे नेहरू नगर मधली मुलगी बघितली नाही का? नाही, मस्ती फक्त मुलांवरती होती. अच्छा, मुलांवरती. फक्त मुलांची मस्ती होती. पण मला तुम्हाला विचारायचंय, मग हे जेव्हा बघायला आले, म्हणजे मिस्टर पण आले होते? हो, ते आले होते. त्यांचे मम्मी पप्पा आणि छोटे ननंदबाई आले होते. आणि काय मग त्या दिवशी काय रिॲक्शन होते? खूप घाबरलेली. तुम्ही? हो. असा मस्तीखोर मुलगा? नाही, माहिती नव्हतं ते तेव्हा. माहिती नव्हतं. तेव्हा खूप सायलेंट होते, खूप सायलेंट. म्हणजे मम्मी पप्पा त्यांना पहिल्यांदा बघायला गेलते ना घरी, तर मम्मी पप्पा सांगत होते की खूप शांत आहेत, खूप अजिबात, म्हणजे तुलाच इम्प्रूव्ह करावं लागेल. हा शांतपणा आला कधी हो? बसलेलो, सांगितलेलं काय बोलायचं नाही. ते सांगून ठेवलं होतं काय हा, बोलायचं, काय गप्प बोलायचं, बसायचं, गप्प. एकदम गप्प. कळलं का? म्हणून ते शांत वाटले तेच होते. ना. आता पण मी शांतच आहे. आता शांत आहेत. हा? आता शांत आहेत. आता किती वर्ष झाली लग्नाला? 2 महिने. अरे नवीन आहे म्हणजे, म्हणून शांत आहेत ते. पण मला सांगा, मग त्यानंतर लगेच होकार झाला तुमचा? हा, आमच्याकडून तर होकार होता, ह्यांनी टाइम लावला. काय हो?
म्हणजे माझी ना बीचे फायनल एक्झाम झाली होते ना, मग पप्पा वगैरे म्हणत होते की जरा थांबूयात आपण, परीक्षा होऊ देत, मग रिझल्ट, म्हणजे प्लेसमेंट वगैरे सगळं राहिलं होतं म्हणून थांबलो होतो आम्ही. नाही पण मला सांगा, लग्न ठरल्यानंतर लग्न किती महिन्यांनी झालं? 3 महिन्यांनी. 3च महिने हा, थांबले 3. होते ना. काय हो 3 महिने काय थांबायला? खूप वेळ होता. पण मग त्या 3 महिन्यात भेटला तर असाल? हा हा कुठे हो, कुठे? म्हणजे सगळ्यांची परमिशन घेऊन. मी कुठे म्हटलं न सांग. पण घरच्यांना न सांगता एकदाही भेटले नाही? भेटलेलो. नाही भेटलेलो. कुठे? म्हणजे माझा इंटरव्ह्यू होता, ते त्यांनी हायर केलं मला, तर त्याच्यासाठी ते मला आले होते कंपनीपर्यंत सोडवायला आले, पण मला बसवून दिलं लिफ्टमध्ये, तू जा म्हटल्यावरती ते गेले त्यांच्या ऑफिसला. तेव्हा एकदा बस. कसा वाटला तुम्हाला त्यांचा स्वभाव? शांत आहे, खूप शांत आहेत, म्हणजे समजून घेतात फुल. हा. हो, म्हणजे आपल्याला जे हवं असेल ते पटकन, म्हणजे त्यांना कळतं की हे मला हवं आहे, म्हणजे सेम पप्पांसारखे प्रोव्हाइडेड सगळं. हो का? हा. म्हणजे जराच तरी तुमच्या मनात काही असं हा, त्यांना लगेच समजतं. म्हणजे कसं समजतो या गोष्टी? हो ना, गेस करतो. पण खूप जबाबदारी वगैरे वाढते का हो दोन लग्नानंतर? हा, हा. कसं काय? जबाबदारी म्हणजे प्रत्येक वेळी वेळ द्यावा लागतो, ऐकून घ्यावं लागतं. ऐकून घ्यावं लागतं. आणि नंतर मग म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करावा लागतो, की सेकंड थॉट घ्यावा लागतो, की असं. पूर्वी काय विचार वगैरे नाही, एकटा होतो. तुम्हाला काय वाटतं 2 महिन्यात काय बदल झाले असं लग्नानंतर? काय फरक पडतो? जसं त्यांना वाटतंय की वेळ द्यावा लागतो वगैरे, तसं तुमचं काय म्हणणं आहे? आहे ना, रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात. आधी म्हणजे सिंगल होती तेव्हा सगळं एकदम म्हणजे आरामशीर करायची सगळं, आताही तसंच आहे म्हणजे, पण थोडं रिस्पॉन्सिबिलिटी, थोडं लवकर उठावं लागतं वगैरे एवढं. आता इथे घरात कोण कोण राहता तुम्ही? आम्ही दोघं आणि सासू आणि सासरे. कसे आहेत सासू सासरे? छान आहेत, मस्त. हो. हो. मग तुम्हाला सासूबाई असं तर करत नाहीत ना, उठ ग चहा दे मला. नाही ना, अजिबात नाही, कधीच नाही. उलटून त्या स्वतः मला हेल्प करतात, म्हणजे हे घे ग, ते घे ग, हा. असं असतं. त्याच चहा देतात? हो, कधी कधी तर सकाळी असतात. हो ना? हो. आणि हे काय मदत करतात साधारण घरात? काही नाही. संसार किती जणांचा असतो? दोघांचं. हा? दोघांचं. मग तुम्ही का नाही मदत? मी 10:30ला जिमला येतो ना. 10:30वर नाही. वहिनी, मी पण तुम्हाला एक महिलांची जिम सांगतो. हे निघाले का तुम्ही पण निघा 9 वाजता जिम. हा, आणि मी एक सिनियर सिटीजन साठी सुद्धा सासू सासऱ्याला एक जिम सांगतो. बरोबर, काय नाही, खूप छान घरात तुम्ही आलेले आहात. आणि या घरालाही मी सांगतो की लक्ष्मीच्या पावलानं ही माऊली नेहरूळमधून नेहरू नगरमध्ये आलेली आहे. कायम उत्कर्षाचंच हे ठिकाण आहे असं म्हणतात. कारण माझ्याही बालपणी, मी अगदी 1 वर्षाचा वगैरे असेल त्यावेळेला वडिलांच्या स्ट्रगलच्या काळात त्यांना पहिलं वास्तव्याला जागा मिळाली होती ती नेहरू नगरमध्ये. आणि नेहरू नगर नंतर आमच्या कुटुंबाची खूप पुढे प्रगती झाली. इथून आम्ही काळा चौकीला गेलो आणि मग एक एक मनोरे रचत गेलो संपूर्ण कुटुंब. त्यामुळे नेहरू नगर या अशा चांगल्या ठिकाणी तुम्ही आलायत. या उत्तरोत्तर तुमची सुद्धा अशीच प्रगती होत राहू ही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर या घरात एक आव्हान आहे. आम्ही काही वस्तू लपवल्यात, चिठ्ठ्या लपवल्यात, आणि जर त्या सगळ्या चिठ्ठ्या तुम्ही वेळेत आणल्या तर सगळ्यात शेवटी चांदीची अन्नपूर्णा आहे ती तुम्हाला मिळेल. उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. वेळ सुरू आहे. बाशिंग पहिलं इथे, पहिल्या बेडरूम मध्ये. धान्य पाखरण्याचे साधन. सूप. मम्मी, सूप कुठे आहे? बेडरूम मध्ये. 2 महिन्यात घरात किती काम केलंय ते आता कळणार. बैलगाडी फर्स्ट बेडरूम. तुम्ही काय 2 महिन्यात बेडरूम लाकडी कोळसा. फ्रीज. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. अभिनंदन. या. बसा. मला ना 2 महिन्यात एका उत्तरावरती खूप आनंद झाला. कुठला सांगा? कुठला? ज्या क्षणी तुम्ही एक चिठ्ठी वाचली, ती चिठ्ठी वाचल्यानंतर आई कुठे ठेवलंय, आई कुठे ठेवलंय, आई कुठे. 2 महिन्यात तुम्ही किचन मध्ये किती वेळा गेला हे आम्हाला लगेच कळलेलं. वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन.
हा चांदीचा कुंकवाचा करंडा तुम्हाला मिळाला. थँक्यू. अभिनंदन. वहिनी, चांदीची तुळसही घरात आली. Thank you. अभिनंदन. आणि लक्ष्मीच्या पावलानं तुम्ही आलात या घरात आणि आता चांदीची अन्नपूर्णा झी मराठीकडून तुमच्या. नमस्कार. 2 महिन्यात एवढ्या तक्रारी. बघूया तक्रारी आहेत की काय. हं? रात्री उशिरा बर्थडे साठी मित्रांबरोबर मिस्टरांना पाठवत नाही. मान्य आरोप. हो मान्य. पण जातात ते. मान्य. तरी पाठवत नाही तरी जाता. तरी जातात. येतात म्हणजे कन्व्हिन्स करतात तसे. नाही नाही येतो येतो. 15 मिनिटात 15 मिनिटात. पटकन तर राग येतो. थोडा थोडा. मान्य. 10च्या आत घरात हा तुमचा नियम आहे. हो आहे. पण तो कधी फॉलो होत तुम्ही नाही. पाळत नाही हा प्रश्नच नाहीये. साधं राहणं जास्त पसंत करता. हो ना. लोकांमध्ये अजून जास्त मिसळत नाही. हा थोडा नवीन आहे ना त्याच्यामुळे. मान्य. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पटकन मनाला लावून घेता. नाही कधी कधी थोडस होतं. नाही अमान्य. नाही लावून घेत. मन मोकळेपणाने मात्र तुम्ही बोलत नाही. नाही थोडस तरी पण नवीन आहे ना त्याच्यामुळे थोडस होतं कधी कधी. जेव्हा त्यांना मनमोकळेपणे बोलायचं असतं ना त्याच वेळेला हे जिमला असतात. हो खरं. ओके. मला माहिती आहे ना. वयानुसार राहत नाही. उगाच काकूबाई सारखी राहते. मिस्टर कामावरून निघाले, घरात बाहेर पडले की कधी येणार म्हणून सतत फोन करत असतात. हो म्हणजे तेच ना 5 मिनिटं 5 मिनिटात आलो 5 मिनिटात आलो हे वाढत जातं. कळलं. जबाबदार तुम्ही आहात. बरं तुमचा राग आला की तो राग जेवणातून व्यक्त होतो. खरंय. नाही. तिखट होणं वगैरे. नाही अजिबात नाही. थोडं तिखट पुढे मागे होतं. घरातल्या कामात जरा स्पीड कमी आहे. हो थोडं. मी आधी खूप कमी करायचे काम घरी असताना. मग आता जरा इम्प्रूव्ह करेल. सुपाच्या वेळी कळलं आम्हाला. तुम्हाला कोणी काकू असं म्हटलेलं आवडत नाही तुम्हाला. नाही ऍक्च्युली माझी राहणी एकदम सिंपल आहे ना त्याच्यामुळे म्हणतात. कोण म्हणतं तुम्हाला. हेच. काय हो. हा बरं ठीक आहे. असे सगळे काही छोटे छोटे आरोप आहेत. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. नाही इम्प्रूव्ह करेल याच्यावरती. इम्प्रूव्ह करणार. हो सगळ्यांची चांगली मनमोकळी बोलेन. अरे वा. आणि मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे. लवकर यायला पाहिजे घरी. 5 मिनिटाचं हे नाही केलं 5 पाहिजे. मिनिटं करून ते तुम्ही 5च 50 असावे. मिनिटं करता ते करू नका. कळलं का. हो मी इम्प्रूव्ह करेल. क्या बात आहे. थोडा धीर एकवटून बोलले 2 महिने. तुमचं काय म्हणणं आहे. काय वहिनीने काय केलं पाहिजे. कुठल्या स्वभावात बदल केला पाहिजे. तो राग थोडा तर कमी केला पाहिजे. राग थोडा कमी केला. थोडा. बाकी तुम्ही याल वेळेवर. हं? होईल. नक्की. हो, ते पक्का. 5-5 मिनिटं बंद होतील. हो. बरं आता ही माऊली चित्र काढणार आहे. बघूया कशी चित्र काढणार. अभिनंदन वहिनी. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. Thank you. अभिनंदन. कठीण देऊ की सोपं देऊ. काय पण द्या. मी आपण- तुम्ही काय पण देऊ. मी काय काढायचं ते मी ठरवणार. जोरदार आहे चित्र तुम्ही. पाऊस पडून जमिनीतला खेकडा बाहेर यायच्या आत पुसरून टाकलाय त्यांनी. हे बक्षीस तुम्ही त्यांना मिळवून दिलं. द्या तुमच्या हस्ते त्यांना. अभिनंदन. गोटी 10 9 अजून काहीतरी चित्र काढा. सपोर्टिंग. मोठं काढ. किती? कोयरी कोयरी. डोळा डोळा
पान सुपारी. अभिनंदन. सुपारी काढली, त्या सुपारीचा डोळा केला याला आणि मग पान सुपारी झाली. वा वा, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. माईक कुठे आहे? सासू सासऱ्यांकडे द्या. मुलगा हुशार आहेत, प्रत्येक काम चांगल्या पद्धतशीर करतो. आणि 2 महिने झाले या माऊली लक्ष्मीच्या पावलानं तुमच्या घरात आलंय. मनमिळाव आहे, हा, प्रत्येक गोष्टीचा विचार करते. आई तिने लवकर सगळ्या हे आवरलं पाहिजे पटापट. असंच फक्त तक्रार एकच आहे, बाकी सगळं तिचं चांगलं आहे तसं काही. होय ना? हा व्हेरी गुड. पण सगळ्या दिवसभर नोकरी करून आल्यावर उत्साह असतो नाही ना? उत्साह असतो तिला, पण होय. थोडंफार Speed आवरायला लावला पाहिजे. हा होय ना? हो. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 40 वर्ष झाली. इथे 2च महिने झाले. तुमच्या सासूबाईंना विचारतो मी, लग्न झाल्यावर पहिल्या 6 महिन्यात काय केलं होतं? बोला. जावई आणि मुलगी दोघंही स्वभाव आणि सुस्वभाव आहेत. ते जावयाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? छान आहेत. ते लहानपणी मस्तीखोर होते, माहिती, मस्ती करायचे, छान. पण आता सांभाळता येतं, हो की नाही? आम्हाला जसे हवे होते क्वालिफाईड एज्युकेटिव्ह, तशा पद्धतीनं आम्हाला ते मिळाले. खुश आहात ना तुम्ही? कारण शेवटी मुलगी जेव्हा आपण दुसरीकडे देत असतो त्यावेळेला एक आई वडील म्हणून एक जबाबदारी वाटत असते. खूप टेन्शन असतं, कारण इतकं जपलेलं असतं. आणि मग आता या 2 महिन्याचा यांचा या घरातला सहवास मुलीला खूप मिस करत असणार, मी समजू शकतो. बघितलं माऊली, वडिलांच्या डोळ्यात लगेच पाणी येणं स्वाभाविक आहे, कारण मुलगी म्हटल्यानंतर तिची काळजी सतत वाटत असते. कळलं का? आणि तरी तुम्ही 10:30 पर्यंत बाहेर असता. बोला. काय नाही, वहिनी मनमिळावू आहे, सगळ्यांना समजून घेते. फक्त एवढंच आहे की तिने अपडेट असावं, म्हणजे जनरेशन जसं आहे तसं कपडे हे सगळं अपडेट आपण राहील. कोण? मी तिची नणंद, मोठी नणंद. Very good. उद्या शॉर्ट्स. नाही शॉर्ट्स हे नाही, अरे नाही बरं. अपडेट म्हणजे सासरे बोला कांदेच लावायला लागले पाहिजे. अपडेट जसं जनरेशन आहे हो, तसं. तसं नाही. कळलं मला. नणंदबाईंचं म्हणणं खूप छान आहे की या काळामध्ये, या युगामध्ये जसं आजूबाजूला सगळे राहतात तसं बिनधास्त राहा. एक पाऊल पुढे टाकून तुम्ही काम करत राहा. त्याच्यासाठी नणंदबाईच सपोर्ट करतायत. बघा किती छान आहे. खूप छान. खूप छान आहे, हसरी आहे, मन मिळावू आहे. आणि आम्ही 3 बहिणी आहोत, तशी ही 4थी बहीण आमची. ही मस्त. तसंच ठेवा. हा, कारण नणंदबाई म्हटल्यानंतर डेंजर असतात, असं आम्ही सिरियल मध्ये बघितलंय. कळलं का? दोघं पण मस्त आहेत. हा. मन मिळावं आहे. दादा नेहमीच लेट येतो, आमच्यावरच असतो खाली. वहिनी, प्रॉब्लेम ह्यांचा नाही, ह्यांचा आहे. कळलं तुम्हाला? बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय. 2 महिने झालेले आहेत, पण आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा सगळ्यांची, म्हणजे नकळत चुकून होतं काही बोलण्यात किंवा काही राग येतो असं म्हणतात सगळे, तर सगळ्यांसाठी, म्हणजे सगळ्यांचं सॉरी. काही चुकलं असेल तर सॉरी. हा, आता काय बोलायचं नाही, आजपासून नवीन परत. हा? तुम्ही तर बघतोच तुम्हाला. मी क्षमा सर्वांची मागेल. जे चुकलं असेल, कधी पास्टमध्ये काय चुकलं असेल तर त्याबद्दल मला माफ करा, आणि ह्याच्या पुढे काय होईल नाही, आणि मी रिस्पॉन्सिबल होण्याचा प्रयत्न करेन फ्युचरमध्ये. वेळेत येईल घरी. 5-5 मिनिटं. तर तिने इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तर तिने इम्प्रूव्ह केलं. काय? 10 मिनिटांनी कॉल करेल. कधी कळलं? त्यांचं म्हणणं आहे तुम्ही 5-5 मिनिट करून 50 मिनिटं देता, त्यापेक्षा 10 मिनिटांनीच एक फोन करा. ते घरी येतात की नाही म्हणा. चालेल. दोघांच्याही चेहऱ्यावरून चालेल म्हणत असले तरी उद्यापासून ह्यांच्यात कुठलाही बदल होणार नाही. म्हणजे खूप चांगले आणि सकारात्मक बदलच अपेक्षित आहेत, आणि हे दोघे इथे केल्याशिवाय राहणार नाही. ते दोघांनाही खूप शुभेच्छा, त्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. चला, माहेरची साडी घेऊन आलो. अभिनंदन. हसत रहा, आनंदात रहा,
आणि मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत असं म्हणत आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.